किष्किंधाकांड सर्ग 1 पुढे चालू. नंतर वालीने एका पायाने त्याचे शरीर दाबून धरून त्याने रेड्याचे प्रचंड मस्तकास आपल्या हाताने पिरगाळून तोडून टाकले आणि जमिनीवर दूर भिरकावून दिले. हे रामा, मग ते मस्तक मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन पडले. तेथून ते पुन्हा उफळून वर उडाल्यामुळे त्या मुनींच्या आश्रम मंडळाच्या 1 योजन परिसरात त्या मस्तकातून उंचावरून रक्ताची वृष्टी झाली. ते पाहून अतिशय क्रोधाविष्ट झालेले ऋषी मातंग वालीस म्हणाले, या पुढे जर तू माझ्या पर्वतावर येशील तर तुझे डोके फुटून तू मृत्यू पावशील, यात संशय नाहीच. अशा प्रकारे शाप मिळाल्यामुळे तेव्हापासून वाली या ऋष्यमुख पर्वतावर येत नाही. हे कळाल्यामुळे मी सुद्धा आता निर्भयपणे येथे वास्तव्य करीत आहे. हे रामा, ते बघा, दुदुंबीचे पर्वताप्रमाणे असणारे ते मस्तक पहा. ते मस्तक फेकून देण्यास जर तुम्ही समर्थ असाल तर तुम्ही वालीचा वध करू शकाल. असे बोलून सुग्रीवाने ते पर्वताप्रमाणे प्रचंड असणारे मस्तक रामांना दाखविले. ते पाहून रामानी लीलया स्मित करीत आपल्या पायाच्या अंगठ्यानेच ते मस्तक 10 योजने दूर उडवून टाकले. ते एक आश्चर्यच होते. छान छान असे मंत्र्यासह सुग्रीव उद्गारला. भक्ताचे श्रेष्ठ आश्रयस्थान असणाऱ्या श्रीरामांना सुग्रीव पुन्हा म्हणाला, हे रघुश्रेष्ठा, हे पहा, फार बळकट असे हे 7 ताल वृक्ष आहेत. त्यातील एकाच हलवून वाली त्यांना पर्णहीन करतो. तुम्ही जर एका बाणाने त्यांचा वेध घेऊन त्यांना छिद्र पाडाल तर मला विश्वास वाटेल की तुम्ही वालीस मारू शकाल. तेव्हा महासामर्थ्य संपन्न रामानी ठीक आहे म्हणून धनुष्यावर बाण चढवून 7ही ताल वृक्षांचा वेध घेतला. तो बाण 7 ताल वृक्ष, पर्वत व पृथ्वी यांना वेधून परतरामाच्या भात्यात पूर्वीप्रमाणे येऊन बसला. तेव्हा अतिशय विस्मयचकित सुग्रीव अत्यंत आनंदपूर्वक श्रीरामांना याप्रमाणे म्हणाला, हे देवा, तुम्ही सर्व जगाचे स्वामी परमात्मा आहात. माझ्या पूर्व संचित पुण्यामुळेच मला तुमच्या भेटीचा योग प्राप्त झाला. संसार बंधनापासून निवृत्ती घेण्यास्तव महात्मे लोक तुमच्या आश्रयी येतात. मोक्षदायक अशा तुमच्या प्राप्तीनंतर मी सांसारिक गोष्टींची इच्छा कशी बरे करावी. हे देवदेवेश्वरा, पत्नी, पुत्र, धन, राज्य हे सर्व तर तुमच्या मायेचेच कार्य आहे. म्हणून मी तुमच्या खेरीज अन्य कशाचीही इच्छा नाही करीत. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. हे सज्जनांच्या स्वामी, मातीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यास द्रव्याचा हंडाच मिळावा. त्याप्रमाणे माझ्या मोठ्या भाग्यानेच मला आनंद स्वरूप तुम्ही मिळाला आहात. अनादि विद्येमुळेच निर्माण झालेले संसाराचे बंधन आज तुटलेच आहे. हे प्रभो, कसे आहे की यज्ञ, दान, तप, इष्टापूर्ती इत्यादी कर्मांनी हा संसार बंधन काही नष्ट होत नाही, तर उलट अधिकाधिक बळकटच की होत जातो. मात्र तुमच्या पदकमल दर्शनाने मात्र तो त्वरितच नाशाप्रत जातो, यात संशय नाहीच. ज्या व्यक्तीचे निश्चल असे चित्त अगदी अर्ध्या क्षणाकरिताही तुमच्या ठिकाणी स्थिर झाल्यास त्याचे ते सर्व अनर्थांचे मूळ असणारे अज्ञान हे त्याच क्षणी नष्टत्वास पावते.
म्हणूनच माझे मनही रामा आता तुमचे ठिकाणीच तुमच्या चरणीच राहू देत, अन्यत्र नकोच. ज्याची वाणी एक क्षणाकरताही राम राम असे मधुर गायन करते, तो जीव ब्रह्मघातकी असो वा सुरापान करणाराच की असो, तो सर्व पातकांपासून मुक्ती पावतो. हे रामा, मला तर आता वालीवर विजय मिळवण्याची इच्छाही नाहीच राहिली. तसेच पत्नी सुख वा इतर सुख प्राप्तीची इच्छाही संपुष्टात की आली. संसारी बंधनातून मुक्त करणारी तुमच्या ठिकाणची सतत राहणारी भक्तीच आता मला हवी आहे. हे रघुनाथा, हा संसार तर तुम्ही मायेनेच निर्माण केलात आणि मीही तर तुमचाच की अंश आहे. म्हणून तुमच्या चरणांचीच भक्ती देऊन या संसार रूपी संकटापासून आपण माझे रक्षण करावे. हे रघुनंदन, तुमच्या मायेमुळेच माझे चित्त आच्छादित असल्या कारणाने पूर्वी मला मित्र शत्रू उदासीन असे पुरुषांमधील भेद प्रतीत होत असत. मात्र तुमच्या दर्शन मात्रेत सर्व काही ब्रह्मच अशी माझी धारणा झाली आहे. आता कोण माझा मित्र व शत्रू? तुमच्या मायेने बद्ध झालेल्या मनुष्याचे तर सत्व आदी गुणांचा विशेष प्रभाव पडत असतो. तुमच्या मायेने बद्ध झालेल्या मनुष्यावरच सत्व आदी गुणांचा विशेष प्रभाव पडत असतो. माझे माये असेपर्यंतच या जगात सर्वत्र शत्रू मित्र इत्यादी भेदभाव जाणवत असतो. माया अभावी नाही. जोपर्यंत हा भेदभाव आहे तोपर्यंत मृत्यूमुळे निर्माण होणारे भय हे असतेच. म्हणूनच अज्ञान जनित पदार्थांची प्राप्तीस्तव इच्छा करणारा गाढ अंधारातच पडतो. पुत्र पत्नी इत्यादी सर्व बंधनेही मायेमुळेच निर्माण होत असतात. हे रघुनाथा, तुमची दासीच असणाऱ्या या मायेस माझ्यापासून दूरच हाकून द्या. माझी चित्तवृत्ती ही सदैवच तुमच्या चरणकमळी लागलेली असो. माझी वाणी सदैवच तुमच्या नामाचे संकीर्तन करत राहू दे. तुमच्यामध्येच रमू दे. माझे दोन्ही हात तुमच्या भक्तांचे सेवेतच करत असू देत आणि माझे शरीरास तुमचे पदस्पर्श निमित्ताने तुमच्या शरीराचे स्पर्शाची प्राप्ती व्हावी.